नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. आता देविकाने जे नाटक केलं आहे ते तिकडं फोनवरती सांगत असते की घरातल्यानं कसं मी सगळ्यांना मूर्ख बनवलं आहे, कसा मला ताप आला आहे. हे सगळं ना सत्या दारा पाठीमागून ऐकत असतो, हे मात्र तिला माहीत नसतं. ती फोनवरती बोलत असते, आता मी सांगितल्याप्रमाणे त्या माणसाला दाढी वगैरे लावून दे, एक टेटोस्कोप दे, एक डॉक्टरचा कोट दे आणि मी सांगेल तेवढंच बोलायला सांग त्याला. का हे ऐकतो आता सत्या बोलतो, म्हणजे मला वाटलं तसं झालं, हिनं हे खरंच नाटक केलं होतं, पण ताप आला कसा आणि या कांद्याचा तर विषय काय आहे हे त्याला कळत नसतं. म्हणून तो अजून दारापाठीमागून ऐकत असतो. तर त्यावरती देविका बोलत असते, काही जरी झालं तर त्याला सांगायला सांग, 8 दिवस मी बेडवरून उठली नाही पाहिजे. आता खरी मी त्या मीराची गंमत करणार आहे, तिलाच कामाला लावणार आहे. हे ऐकल्यानंतर आता सत्याच्या लक्षात येतं की देविकानं खरंच नाटक केलं आहे आणि आता ही मीराला काम लावण्यासाठी हे सगळं करते. आता हा सत्याच दाखवतो तिला काय असतं ते चीज, नाटक करणं आणि कसं असतं हे मी तिला दाखवतो, असा तो विचार करतो. देविका मात्र इकडे फोन बिंदास बोलत असते आणि खूप खुश असते की आता मला काम लागणार नाही आणि माझ्या घरातलं कोण येणार आहे का नाही याचाही विषय कोण काढणार नाही. पण सत्यानं सगळं पाठीमागून ऐकलेलं असतं, हे मात्र हिला काही माहीत नसतं. आता सत्या काय करणार आहे आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे, कारण की तो बरोबर देविकाशी जिरवणार आहे. जे तिनं नाटक केलं आहे तो आता ते सगळ्यांसमोर उघडीस आणणार आहे. त्यासाठी आता तो नवीन प्लॅन विचार करत असतो की कशा पद्धतीने आता हे मी भांडं फोडून सगळं घरातल्यांच्या पुढं आणू. त्यासाठी मात्र तो यामध्ये आजीला आणि बायकोला सामील करून घेतो. आजीला आणि बायकोला बोलून घेतो, या आतमध्ये आम्हाला तुम्हाला काय तर सांगायचं आहे. तर यावरती त्या दोघी मोठ्याने बोलत असतात, अरे काय सांग तर ते 2 मिनटं थांबा, मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. तर यावरती त्या दोघी बोलत असतात, बोलते त्याची बायको बोलते, अरे काय तुमचं काय असतो सारखं उगाचच काय तर तुमचं सारखं चालू असतं. तर त्यावेळी तो ओरडतो आणि दोघींना म्हणतो, ए बायानो जरा गप्प बसा की, काय चिवचिवाट लावलाय ते. 2 मिनटं शांत बसता येत नाही का तुम्हाला? बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मी दरवाजा ओढून घेतो आणि तुम्ही आपलं मोठ्यानं चिवचिव करताय. 2 मिनटं शांत व्हा. मग त्यावरती आजी बोलते, काय बाबा सांग काय विषय आहे. त्यावरती सत्या बोलतो, मला काय तर गडबड वाटते. आजी बोलते, गडबड म्हणजे काय? तर यावरती तो बोलतो, देविकाला ताप आलेला नाही, ती नाटक करते. यावरती मीरा बोलते, अहो काय पण कसं बोलताय तुम्ही, एखाद्या आजारी माणसाला असं बोलू नये, अहो उगाच तुम्ही काही पण तुमच्या डोक्यात चालू असतं, देविकानं असं काही केलेलं नाही. तर यावरती आजी बोलते, अरे हो सत्या, मी तिला हात लावून बघितलंय, तिच्या कपाळात हात लावून बघितलंय, भाजत होती रे ती देविका कशी जर खोटाडी असली तर आजारपणाचं नाही रे तिनं नाटक केलेलं, अशी आजी त्याला सांगत असते. तर यावरती सत्या बोलतो, तुम्हाला पटणार नाही, तिनं ते नाटक केलं आहे आणि हे मी सगळं माझ्या कानानं ऐकलं आहे, असं सत्या सांगत असतो. पण आजीलाही पटलेलं नसतं. आजी बोलत असते, सत्या हे बघ, ती कशी जरी असली की नाही तिनं काही तसं केलेलं नाही बरं का, मी तिला पाहिलं आहे ताप आलेला, फणफणत होती रे, तिच्या डोळ्यातूनही दिसते ती खूप आजारी आहे. तर यावरती सत्या बोलतो, अगं आजी मी ना कान देऊन सगळं ऐकलं आहे. परवा दिवशी रात्री मी तिला किचनमधून काहीतरी कांदे घेऊन जाताना पाहिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी किचनमध्ये पाहतोय तर काय चिरलेले कांदे अर्धे तसेच होते आणि मी हॉलमधून जात होतो तेव्हा मला कानावाला ती फोनवरती ना मोठ्याने हसत होती आणि बोलत होती की आता कसं मी सगळ्यांना घरातल्यांना गंडवलं, आता मी 8 दिवस झोपून राहणार आहे, आता मी मीराला काम लावणार आहे, मी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांना बोलायला सांग, त्याच डॉक्टरला पाठवून दे आणि त्याला सांग मला 8 दिवस बेड रेस्ट घ्यायला, हे सगळं बोलत होती. हे ऐकल्यानंतर मात्र आता आजीचा विश्वास पटलेला होता. आजी बोलते, काय खरंच सांगतोस का तोय? तर त्यावरती सत्य बोलतो, हो तर खरंच आहे, पण मला एक गोष्ट कळणार, कांद्याचा विषय काय आहे नेमका, या तिला ताप तरी आला कसा? तर यावरती आजी बोलते, अरे कांद्याचा आणि तापाचा लय मोठा पहिल्यापासून संबंध आहे बघ. पूर्वी काळी काय होत होतं, गावाकडे लोक कांदा ताप आल्यानंतर वापरायचे, म्हणजे ताप येण्यासाठी पण वापरतात आणि ताप घालवण्यासाठी पण वापरतात. जर कांदा चिरून कपाळावरती जोरात बांधला, काकत घातला की ना ताप येतो, म्हणजे कांदा कसा ताप नियंत्रण करण्याचं काम करतो रे. त्यावरती माता सत्याची ट्यूबलाईट पेटती की तिनं हे सगळं नाटक कांद्याच्या मदतीनं केलेलं आहे. मग तो आजीला बोलतो, खरंच हे खरं सांगतेस का तू? तर त्या बोलते, हो, पण आजी बोलते, या सगळ्या गावाकडच्या गोष्टी आहेत, हिला कशा काय कळाल्या? ही तर इकडं बाहेर परदेशात जन्मली होती ना, तिला कशा या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या? यावरती आजीला थोडासा डाऊट येतो. तर सत्या बोलतो, काय माहिती कुठं जन्मल्या, परदेशात जन्मल्या का गावात जन्मल्या काय माहिती. मग त्यावरती आजी म्हणत असते, काय सत्या बोलतेस? मीरा बोलते, हो काय हो तुम्ही काही पण कसं बोलत असता? तर त्यावरती सत्या बोलतं, खरंच सांगते, मी जे ऐकलं होतं तिचं फोनवरचं बोलणं, जे हसून बोलत होती ते सगळं आहे.
आता मात्र सगळ्यांना पटलेलं असतं, आजीलाही पटलेलं असतं की सत्या बोलतोय ते खरं आहे, कारण सत्या काय खोटं बोलणार नाही आणि जे तिनं कांद्याचं सांगितलं ते आता विषय मात्र खरा असतो। त्यावरती सत्या बोलतो, हे बघ आता मी सांगतोय तेच करायचं। मी कसं आता तिच्याकडे कांद्याचं हे डाव आहे तो उडीच पाडतो बघ। ती जी लाल पावडर आली आहे की नाही तिला मी बरोबर ना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे सगळं ती मुद्दाम करते ना, मी तिला दाखवतो। तर यावरती मीरा बोलते, अहो असं का बोलताय, ते असं का करेल, मला नाही वाटत तिनं असं केलं असेल, तुम्ही चुकीचा विचार करताय। तर यावरती आजी बोलते, अगं मीरा कसं आहे माहिती आहे का, तू चांगली आहेस ना म्हणून तुला असं वाटतं सगळी लोक पुढची चांगली आहे, पण तसं नसतं ग, तसं नसतं, काही लोक चुकीची असतात, तू विचार करू नको तसा। तर यावरती सत्या बोलतो, हे बघ आता तू मला सांगू नको, मी बघ तिच्या बरोबर का नाही कसं सगळ्यांच्या समोर नाटकं आहेत ना ते उडी सांगतो ते फक्त बघतो। त्यावरती मीरा बोलते, अहो खरंच नाही, मला अजिबात असा विश्वास बसत नाही। तर सत्या बोलतो, अगं तुला त्रास द्यावा म्हणून तर हिने सगळं स्वतःला त्रास करून घेतला आहे। ते मीरा बोलते, अहो पण स्वतःला ती इतका त्रास करून का घेईल, तिला किती ताप आला आहे, तिचं अंग दुखत आहे, तिच्या डोळ्यावरून कळतंय तिला किती त्रास होतोय, मग मला त्रास देण्यासाठी ती एवढा स्वतःला त्रास करून घेईल का। तर यावरती आजी बोलते, अगं मीरा खरंच घेतला असेल तिनं, काही लोक असतात असे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी काहीही करतात। मी यावरती आता सत्य सांगतो, माझं काय प्लॅनिंग आहे ते तुम्हाला सांगतो। आता मी ना डॉक्टर बनणार आहे, असंही मला खूप वर्षापासून लहानपणापासून मला खरं डॉक्टर बनायचं होतं ना, आता चालू करतो डॉक्टर की चालू करतो आणि पहिली पेशंट माझी देविकाच असणार आहे असं बोलतो। आता पाठीमाग ह्या दोघी फक्त ऐकत असतात। तर सत्या म्हणत असतो, हे बघा आता मी सत्याचा सत्याग्रह दाखवून कसा देविकाचा डाव उलटा करतो हे तुम्हाला सगळ्यांना दाखवतो। यावरती मीरा बोलते, अहो तुम्ही करणार तर काय आहे, काय करणार आहे ते तर सांगा। तर यावरती सत्या बोलतो, आता फक्त तुम्ही पाहत राहा मी काय करतो ते। ही जी लाली पावडरची जी नाटकं आहे ती मी बरोबर सगळ्यांच्या पुढे उडी सांगतो। आजीला मात्र आता हे पटलेलं आहे। आजी बोलते, ठीक आहे तू कर, तुझ्या डोक्यात जसं चालू आहे ना त्या पद्धतीने तू कर आणि ती देविकाचं सगळं बाहेर काढ। मीराला मात्र हे अजूनही पटलेलं नाही, कारण तिला विश्वासच बसत नसतो की अशी करू शकते का, म्हणजे मला त्रास देण्यासाठी ती स्वतःला त्रास करून घेऊ शकते। पण आजी मात्र पटलेलं असतं। आजी बोलते, हो मीरा सत्य सांगतोय ते बरोबर आहे, आता त्याला त्याच्या पद्धतीनं करून दे। सत्याने आता त्याचा प्लॅन सांगितलेला असतो, कसा तो डॉक्टर बनणार आहे आणि पहिली पेशंट ती देविकाच असणार आहे आणि तिचा असा उपचार करणार की ती आयुष्यामध्ये कधीही असं आजारपणाचं ढोंग करणार नाही असं बोलत असते। आणि आजी मात्र इकडे पाठीमागं बघून हसत असते, कारण की सत्याबरोबर असा तिचा इलाज करणार आहे की आपल्याला पाहण्यास भेटत आहे की ती कधीही आयुष्यामध्ये ताप येणार नाही तिला, या पद्धतीने तो तिचा इलाज करणार आहे। पण मीराला मात्र आता टेन्शन आलेलं आहे की सत्या नक्की काय करणार आहे आणि तिला अजूनही विश्वास बसलेला नाही की खरंच ते असं वागू शकते का। ती फुलाच्या दुकानामध्ये मीरा आली तर आहे, पण मनामध्ये विचार करत आहे, खरंच देविकाला असं केलं असेल का, मला त्रास देण्यासाठी ती स्वतःला त्रास करून घेईल का, हे बोलतात ते खरंच आहे का, ह्याच्यावरती मात्र तिचा अजूनही विश्वास बसलेला नाही। तेवढ्यातच तिथे एक डॉक्टर येतो आणि डॉक्टर विचारतो, देविका गायकवाडचं घर कुठं आहे। तर यावरती मीरा सांगणार असते की देविका गायकवाडचं घर कुठं आहे। तेवढ्यातच इथे येतो दुसरा डॉक्टर, दुसरा तिसरा कोणी नसून तो नक्की सत्य आहे। तर तो डॉक्टर त्या आलेल्या डॉक्टरला चुकीचं घर दाखवतो, अहो इकडं नाही तिकडं आहे, तिकडं असं करून तिला चुकीच्या मार्गी पाठवतं। तर मीरा बोलते, अहो तुम्ही का असं चुकीचं सांगताय। तर त्यावरती तो बोलतो, तुम्ही जरा शांत बसावं आणि त्याला दुसरं घर सांगतो आणि बोलतो, जावा पटकन, नाही तर ती पेशंट सिरियस असेल ना काहीतरी होईल, जावा तुम्ही पटकन। तर त्यावरती तो बोललेला असतो, अहो मला ह्या फुलाच्या दुकानापाशी यायला सांगितलं त्यांनी। तर मीरा बोलते, अहो नाही इकडं पुढं घर आहे ते गायकवाडांचं। तर त्यावरती सत्या बोलतो, तुम्हाला सांगितलेलं ऐका, तुम्ही तिकडे जावा, तिकडं घर आहे, असं करून त्या डॉक्टरला तिकडून हाकलून लावतो। आणि त्यानंतर मीरा हात पुढे करत असताना मीराच हात पकडतो आणि बोलतो, कसलं मऊ हात आहे हो तुमचा। त्यावरती मीरा बोलते, काय मऊ हात आहे, असं करून जोरात त्याच्या हातातून हात काढून घेते। त्यानंतर तो आत आणि परत जातो तिच्या पाठीमागून, बोलतो, कसलं फुलाच्या गुलदस्त्यावाने दिसता हो तुम्ही, कसलं गोड आहेसा तुम्ही। तर ती बोलते, काय फुलाच्या गुलदस्ते, म्हाताऱ्या तुला काय कळतं का नाही, असं बोलून ते आतमध्ये जाते आणि फुलांची फुलदाणी घेऊन त्याच्या डोक्यामध्ये मारण्यासाठी जाते। थांब तुला म्हाताऱ्या दाखवतेच, फुलाच्या गुलदस्त्यावाने मला म्हणतोय। आणि माराय गेल्यानंतर तो पळत जातो, धूमकेतू म्हणतो। मग आता हिला कळतं की दुसरं तिसरं कोणी नाही तर आपला सत्याच आहे। ते बोलते, होय काय केले हे तुम्ही, काय घातले तरी काय, कसले दिसताय। तर त्यावरती तो बोलतो, कसा दिसतोय मी डॉक्टर, छान आहे का नाही बघ, असं तिला बोलत असतं। आता ओळखतोय का तर मी आहे ते। तर यावरती मीरा बोलते, नाही खरंच तुम्ही ओळखत नाहीच आहे। त्यावरती बोलते, चाललंय तरी काय तुमचं सांगा। आता ते बोलतो, थांब जरा तू, आता मी झालोय ना डॉक्टर, आता बरोबर बघ मी देविकाचा इलाज करणार आहे असं बोलतो। आणि ते आता तिथून दुकानातून जातो आणि खोकत बोलतो,
आता आला आहे सत्या डॉक्टर, सत्याग्रहाचा डॉक्टर, आता कसा खोटारडेपणा उघडा पाडतो ते पाहाच तुम्ही, असा बोलतो आणि तिथून तो जातो. इकडे मात्र देविकाचं ना आजारपणाचं ढोंग काय अजून चालूच असतं. ती चालू असताना तिकडे तिचा नवरा उशापाशी पासलेला असतो आणि ना तिची काळजी घेत असतो. डोक्यावरती गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो आणि तिला बरं वाटावं म्हणून प्रयत्न करत असतो. हिचं मात्र नाटक काय चालूच असतं, पण नवऱ्याला मात्र तिनं काही सांगितलेलं नसतं. तो बोलत असतो, बेबी तुला काही खायला आणून दे का? तर ती बोलते, नको, मला खायला काही नको आहे. लवकरात लवकर डॉक्टर आला म्हणजे झालं. तर त्यावरती तो बोलतो, थांब मी डॉक्टरांना फोन करतो. तर देविका बोलते, नाही, मी माझ्या डॉक्टरांना कॉल केला आहे. तर त्यावरती पंकज बोलतो, अगं आपला फॅमिली डॉक्टर आहे ना, त्याला बोलू की, तो चांगला इलाज करतो, लवकर बरं वाटतं. तर देविका बोलते, अहो कशाला, मी सांगितलं आहे, कशाला उगाच दोघं डॉक्टर, मी बोलवले पण डॉक्टर आहे ना, तुम्ही बोलवले पण डॉक्टर आहे ना. त्यावरती पंकज बोलतो, अगं असून दे ना, असं आजारपणाला पण सेकंड ओपिनियन घेतो ना, येऊन देत ना 2-2 डॉक्टर, असं तो बोलत असतो. आणि असं तू शांत बसू नको, मी तुझ्यासाठी काही तर खायला आणतो बोलत असतो. आता देविका मनामध्ये विचार करत असते, काय एक काम सांगितलं की होत नाही, पटकन द्यायचं ना डॉक्टर पाठवून. आता तो जो डॉक्टर पंकजने सांगितल्या डॉक्टरच्या जर आधी आला तर नाही तर बरं, नाही तर काय करायचं, 8 दिवस झोपून राहायचं, सगळा प्लॅन माझा फ्लॉप होऊन जाईल, असं ती मनामध्ये विचार करत असते. आणि तिला कळत नसतं की याला हे कसं थांबवावं फोन करण्यापासून डॉक्टरला. तेवढ्यातच दाराची बेल वाजते. बेल वाजल्यानंतर ती म्हणते, अहो जावा, बहुतेक मी सांगितलेलं डॉक्टर आला असेल, जावा तुम्ही दार उघडा जावा, असं बोलते आणि त्याला तिथून दार उघडण्यासाठी पाठवून देते. मात्र तिनं काय त्याच्याजवळच्या डॉक्टरला फोन लावून दिला नसतो. तिला ना त्याच विचारामध्ये काय तर बोलण्यामध्ये त्याला अडकून ठेवलेलं असतं. आणि तिला पाहिजे असतो फक्त तोच डॉक्टर जो तिनं बोलवलेला असतो, कारण की तिचं पितळ उघडं पडू नये म्हणून. तेवढ्यातच पंकज आता ठीक आहे म्हणतो, तू बोलवले डॉक्टर आलाय ना, हे पाहतो मी, असं बोलून तो बाहेर दरवाजा उघडण्यासाठी जातो. आणि तेवढ्यातच तिथे डॉक्टर येणार असतो. त्याच्याच आधी देविकाने ठरवलेलं असतं की आता ठीक आहे, आता मी 8 दिवस नवीन मस्तपैकी विश्रांती घेणार आहे. आणि पंकज बोलतो, बेबी तू काळजी करू नकोस, तो डॉक्टर छान उपचार करेल, तू नीट विश्रांती घे, काही काम करायचं नाहीच. आणि मी म्हणतोय तसं दुसऱ्याही डॉक्टरला आपण बोलवलं असतं तर बरं झालं असतं, 2-2 ओपिनियन घेतले असते ना, अचानक तुला एवढा ताप कसा भरला आहे मलाही कळत नाही. तर यावरती देविका बोलत असते, अहो नका काळजी करू तुम्ही, मी सांगितलेले डॉक्टर चांगला आहे, तोही चांगला उपचार करेल, तुम्ही असं काय काळजी करू नका. पण तिला मनामध्ये भीती असते की कसा पटकन कॉल करू ना म्हणजे बरं, त्याचा डॉक्टर आला की सगळं अवघड होऊन बसेल, असं बोलत असतं. पण ह्याला मात्र ह्याचा काही हेका सोडायचा नसतो. नाही, काही करून आपण बोलूया, हा डॉक्टर दुसरा, असं बोलत असतो. ह्या दोघांच्या बोलण्यामध्येच आता ना दाराची बेल वाजलेली असते आणि तिकडे डॉक्टर आलेला असतो. तर देविका बोलते, अहो जावा, बहुतेक डॉक्टर आला आहे. ते पाहण्यासाठी आता पंकज जातो आणि डॉक्टर आला आहे का पाहतो. जेव्हा बाहेर जातो तेव्हा खरंच डॉक्टर आलेला असतो आणि डॉक्टरांच्या बरोबर घरातले बाकीचे सगळे आलेले असतात. आता डॉक्टर जो असतो तो कोणालाच अजून ओळखले नसतो, फक्त आजीला आणि मीरालाच माहीत असतो की तो डॉक्टर कोण आहे तो. आणि आता डॉक्टर जेव्हा येतो, आता ही मनामध्ये विचार करते, अरे बापरे, आलं ना डॉक्टर, पटकन बरं झालं, नाही तर पंकजनं बोललेलं डॉक्टर आला असता तर सगळं अवघडच होऊन बसलं असतं, असं ती मनामध्ये विचार करत असते. तेवढ्यातच डॉक्टरला पाहून बोलते, अरे बापरे, खूपच म्हातारा दिसतोय ना हा, पण जाऊन दे, काय करायचं मला, मी सांगितलेलं बोलला म्हणजे भास झालं, बाकी काही मला करायचं नाही. त्यानंतर डॉक्टर हा डुलत तिथं आलेला असतो, खूप म्हातारा असतो. त्यावरती तर पंकज बोलतो, अहो तुम्हाला पाहून तर असं वाटते खरंच तुम्हालाच उपचाराची गरज आहे. तर त्यावरती डॉक्टर बोलतो, अरे असं नाही रे, आमची परंपरागत आहे सगळं डॉक्टर, की माझे आजोबा डॉक्टर, माझे वडील डॉक्टर, मी डॉक्टर, माझे पोरं डॉक्टर, माझे नातवंड डॉक्टर, हे बघून सगळे हसत असतात. त्यानंतर बोलतो, बरं कुठं आहे पेशंट, कुठं आहे. तर त्यावरती मीरा मात्र पाहत असते की आता काय करणार आहे, आणि कुणाला कळू नये म्हणजे बाद झालं. त्यानंतर सत्या बोलतो, आहे पेशंट कुठं आहे, काय झालं आहे. तर त्यावरती पंकज बोलतो, ही काय माझ्या बेबीला ताप आला आहे, बघा ना लवकर चेक करा. तर त्यावरती तो तिकडे पाहतो बोलतो, कुठे आहे बेबी. तर ते बोलतो, हे काय दिसत नाही का. तर तिला पाहून तो बोलतो, ही बेबी नाही, बेबी आहे. परत तो बोलतो, काही नाही, चेष्टा केली मी. तर डॉक्टर म्हणतो, काय झालं ते सांगा. तर पंकज बोलतो, अहो तिला ताप आला आहे. तर बोलतो, ताप आला आहे का, आणून घेतला आहे. त्यावरती पंकज बोलतो, म्हणजे. तर बोलतो डॉक्टर बोलतो, काही नाही, तुम्ही दिलाय का ताप तिला. तर त्यावरती पंकज बोलतो, अहो मी नाही ताप दिलेला, तिला ताप आलाय. त्यानंतर तिच्याजवळ सत्या बसतो आणि पाहतो तर तिला ताप आला आहे. मग तो त्या पेटीवर त्याचा वाजवत असतो. ते बोलतात, उघडा ना पेटी, काय झालं आहे. तर त्यावरती सत्या बोलतो, पेटीवर जरा आपटल्याशिवाय पेटी उघडत नाही ना, असा बोलतो. त्यानंतर तो हळूहळू पेटी उघडतो आणि पेटी उघडून बोलतो, चला आता आपण तुझे डोळे पाहूया आणि इंजेक्शन घेतो.
इंजेक्शन घेतल्यानंतर तिच्या डोळ्याकडे जातो. तर हे काय इंजेक्शन कशाला घेत आहे? हो हो चुकलं, मिस्टेक झाली माझी, थांबा बॅटरी घेतो असं बोलून बॅटरी घेण्यासाठी गेलेला असतो. त्यानंतर तो तिच्याकडे पाहून बोलतो, काय झालं आहे नक्की, कसा ताप आला आहे? तर ती बोलते, डॉक्टर मला खूप ताप आला आहे, माझं अंग खूप दुखत आहे आणि मला काही करावंसं वाटत नाही, मला खूप ताप आला आहे. तर तेव्हा ते डॉक्टर बोलतात, बरं ठीक आहे, आता सांगा तुम्ही काय खाल्लं आहे का, काय तुम्ही काय कशा खाल्ल्यामुळे झाले का? तर डॉक्टर तिला बघून म्हणत असतो, हे सगळं मला असं वाटते काहीतरी आरबट चरबट खाल्ल्यामुळे झालं आहे. तर यावरती निरुपा बोलते, हे न चेक करताच तुम्हाला कळालं? तर डॉक्टर बोलतो, काय नाही, जरा अशी दूरदृष्टी आहे ना आपली. तर ही मनामध्ये विचार करत असते, खूपच जरा फिरून फिरून बोलते, पण मला 8 दिवसाची सुट्टी दिली म्हणजे बास झालं. त्यावरती पंकज बोलतो, डॉक्टर तुम्ही नीट चेक करताय ना, हे असे कसे काय पण बोलताय? तर त्यावरती डॉक्टर बोलतो, तिची जीभ पाहून बोलतो, जरा जीभ बाहेर काढा तुम्ही, डोळे मोठे करा. जेव्हा तो डोळे मोठे करतो आणि ती बॅटरी काढतो बाहेर, तेव्हा बोलतो, डोळे जराशे बारीक करा की बाहेर पडतील की डोळे, असं बोलतो. त्यानंतर डोळे चेक करून झाल्यानंतर डॉक्टर बोलतो, हां ठीक आहे, चला आता आपण तुमची जीभ पाहूया, जीभ बाहेर काढा असं बोलतो. ती थोडीशी जीभ बाहेर काढत असते. तर यावरती मीरा पाहत असते की हा नक्की काय करायला लागले, सध्या असे का करायला लागले, सगळ्यांना हसवायला लागले, कसलं चेक करायला लागले. तिची बॅटरी पाडूनंतर जीभ बाहेर काढा म्हणल्यानंतर ती थोडीशी जीभ बाहेर काढल्यानंतर बोलतो, का मला माझी चेष्टा करताय काय, मी जर चेष्टा केली तर तुम्हाला महागात पडेल असं बोलतोय, मोठी जीभ बाहेर काढा. त्यानंतर तो जीभ बाहेर काढल्यानंतर बोलतो, खोटं आहे. तर पंकज म्हणत असतो, काय असे का बोलते तुम्ही, खरंच तिला ताप आला आहे? तर डॉक्टर बोलतो, हो का, खरंच ताप आला आहे? काय नाही, मला जरासं काय वाटलं असं, तिनं काहीतरी खाल्लं असं. बरं सांगा तुम्ही काय करता, कसा ताप आला आहे, हे विषय चालू असतो. ते बोलतो, काही नाही डॉक्टर, अचानक ताप आला आहे. तर सत्या बोलतो, हो का, मला तर असं वाटतंय हे ताप लवकरच घालवावं लागणार आहे. ह्याच्यासाठी काय माहिती आहे, आजकालचे आपले युवा शांत बसून राहायचं, काय करायचं नाही, काय नाही, मग मरगळ बळते ना शरीरामध्ये, असं डॉक्टर बोलत असतो. त्यावरती ती सासू बोलत असते, नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, काय केलं पाहिजे, असं ती निरुपा विचारत असते. सत्या मात्र तिच्या सगळ्या गोष्टी उघडीस आणण्याचा प्रयत्न करत असतो. सत्या म्हणतो, काही नाही. देविकाला विचारलं असतं नक्की काय होतं, तर देविका बोलते, खूप बॉडी पेन होते. तर यावरती डॉक्टर बोलते, होणारच ना, आता काय कामच अशी केली आहे. तर त्यावरती आत्ताच औषध देतो म्हणजे आयुष्यातून उठा. तर बोलतात, काय बोलला? पंकज बोलतो, नाही आयुष्यात म्हणजे आयुष्यात कधी ताप होणार नाही असं होणार. मग बोलतो, अजून काय होतंय? तर ते चक्कर येते. मग होणारच ना, आयुष्यात कामेच आम्ही अशी केली आहेत. तर बरं बोलतो, पंकज बोलतो, काय बोलला? तर नाही चेष्टा केली हो. त्यानंतर बोलत असतो, तर कसा ताप आला आहे? तर बोलतो, मला कळालंच नाही. देविका बोलते, कसा ताप आला आहे? तर सत्या बोलतो, मला कळालं ना, मला सगळं कळतं. तर यावरती निरुपा बोलते, तुम्हाला कसं कळालं? तर सत्या बोलतो, दूरदृष्टी आहे ना, त्यामुळे मला सगळं कळतं असं बोलत असतो. ताप देणारे आणि ताप घेणारे सगळ्या गोष्टी मला कळत असतात. आता आजीला मात्र आनंद झालेला असतो की सत्या कशी देविकाची फिरकी घेत आहे आणि ते पाहून ती हसत असते. तर त्याची हाताची नाडी पाहत असताना इकडे निरुपा बोलत असते, काय हे स्वतःच हात ह्याचीच नाडी पडते का काय असं वाटते. आणि तिची नाडी पाहतो तर तिचा हात इतका जोरात तो हलवत असतो. त्यावरती पंकज बोलतो, काय करताय तुम्ही डॉक्टर? तर डॉक्टर बोलतो, अरे नाडी सापडते का बघतो. त्यावरती मात्र निरुपा बोलत असते, काय कसला डॉक्टर आला काय माहिती, स्वतःच किती हलतोय आणि तिचा हात किती फास्टमध्ये हलवतोय. मीराला वाटत असते की काय चाललं ह्या सत्याचं, मला खरंच समजत नाही, का असं करायला लागलंय, खरंच सगळ्यांना समजेल आता ह्याचं. त्यावरती आता ही विचार करत असते. त्यामध्ये आता सत्याचे बाबा विचारतात, डॉक्टर ओ डॉक्टर काय झालंय आता हिला? तर यावरती डॉक्टर बोलतात, सुखाचं दुखणं. यावरती मग बोलतात, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? काय नाही, आजकालची पिढी निवांत लोळत राहायचं, कामं करायची नाहीत, विश्रांतीसारखी घ्यायची, मग होतं ना असं असं बोलत असतं. मग ही मनामध्ये विचार करत असते, हे काय असं बोलायला लागले, मी सांगितलं काय आणि करतोय काय? त्यावरती आजी बोलते, हां बरोबर आहे, आजकालच्या पोरासनी नाही सुखाचं दुखणं लागलं आहे, काम करायला नको, शरीराची हालचाल नको, मग असं होतंच. काय ह्याच्यावरती उपाय काय असं विचारत असतो. तर डॉक्टर बोलतो, काय नाही, आता ह्याच्यावरती उपाय एकच, हिला उठवायची आणि कामाला लावायची. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळे त्याच्याकडे पाहत असतात, असला कसला डॉक्टर आहे, आजारी पडलेल्या माणसांना विश्रांती सांगतात की कामाला लावायचे सांगतात. तर यावरती निरुपा बोलते, हे काय बोलताय तुम्ही? तर डॉक्टर बोलतो, काही नाही, मी सांगतोय ते बरोबर आहे, जोपर्यंत शरीराची मशीन चालू होणार नाही तोपर्यंत हे काय दुखणं थांबणार नाही असं बोलतो. आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की डॉक्टरने खूप मोठं इंजेक्शन घेतलेलं असं, जसं काय ते जनावरांचं इंजेक्शन असल्यासारखं. ते इंजेक्शन पाहून आता देविका भिलेली असते, कारण तिनं सांगितलं डॉक्टर तर इंजेक्शन देणार नसतो. आता बोलतो, चला सगळ्यांनी त्याचे हात धरा. पंकजला बोलतो, तुम्ही हात धरा. ओ आजी तिचे पाय धरा, असं धरून तिचे पाय धरण्यासाठी सांगतात. आता ते इंजेक्शन जोरात देणार असून त्याने इंजेक्शन असं हातामध्ये धरलेलं असं डॉक्टरसारखं नाही. आता देविका मात्र भिलेली असते, बोलते, नको
नको, मला इंजेक्शन नको, मला नको इंजेक्शन, ती आणि भीत खरं बोलते की मी नाटक केलं आहे, मला ताप आलेला नाही. हे पाहून मात्र आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आता कसा सत्याने देविकाचा पर्दाफाश केला आहे हे नक्कीच आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे. ती सगळं नक्कीच सांगते, तिनं नक्की का केलं आहे, कशासाठी केलं आहे. आणि सत्याबरोबर तिचा डाव उलटा पाडत आहे. पंकजलाही मात्र आता आश्चर्य वाटले आहे की खरंच हिनं असं नाटक केलं आणि मलाही कळालं नाही, असं कसं हिनं केलं, मला सुद्धा विश्वासात घेतलं नाही, हे मात्र तो आता पाहत आहे. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला नक्कीच छानपैकी ट्विस्ट पाहण्यास भेटणार आहे. त्यासाठी हा एपिसोड तुम्ही कंटिन्यू पाहत राहा.